आजचा नाश्ता सांबार बनवण्यासाठी माझ्या साऊथ इंडियन फ्रेंडने मला चटणी शिकवलेली होती. ही बघा चटणी. ही चटणी टाकल्यावर सांबार मसाला टाकायची गरज नाही. तुम्हाला हवी असल्यास याची रेसिपी मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करेन. मला कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडे सकाळी किती धावपळ असते. मिस्टरांना जायचं असतं, मुलांना जायचं असतं, मला आवरायचं असतं. बघू शकता तुम्ही. म्हणून ही चटणी तिने मला शिकवलेली होती माझ्या फ्रेंडने सांबारची. मस्तपैकी टमाट्याचं मी सांबार बनवणार आहे. वाव, टमाटे मस्त शिजवून घेतलेले होते आणि अशी ही गावाकडची पद्धत माझ्या देराणीने मला शिकवलेली आहे. ग्लास त्याच्यात ठेवायचा पाणी गरम होण्यासाठी. हे बघा, सांबारसाठी मी कढीपत्ता, तेल, मोहरी, हिंग टाकलेला आहे आणि फक्त टमाटा आहे. टमाटा शिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये. टमाटा आणि कांदा. ही बघा, मी आता मसाला टाकलेला आहे. आता माझ्याकडे सगळी तयारी चालू आहे. टमाट्याचं सार टाकणार आहे आता मी मस्तपैकी. आणि लास्टला पहिले पण थोडी चटणी टाकली आणि लास्टला पण थोडी चटणी टाकायची. बघू शकता तुम्ही सांबार किती सुंदर बनलेला आहे. आता त्याला छानपैकी उकळी काढायची. नंतर लास्टला कोथिंबीर टाकायची. माझ्याकडे डोस्याची तयारी होण्यासाठी आटा नव्हता. मी इन्स्टंट पीठ आणत असते डोसा बनवण्यासाठी. त्याच्यासाठी मी सांबार पहिलेच बनवून ठेवला होता. चहा बनवला, मस्तपैकी चहा झाला, देवपूजा झाली. आता मी नाश्ता बनवत होते. कोथिंबीर टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही. सांबार एक नंबर झालेला होता साऊथ इंडियन स्टाईलने. बघू शकता तुम्ही. आणि मी पातेल्यात कढईमध्ये पाणी पण शिजत ठेवलेलं होतं. पीठ आणलेलं नव्हतं. भांड्यांना तेल लावून झालेलं होतं. बघू शकतात. आता मिस्टर घेऊन आलेले आहे. व्हेरी मच. भेटला ते नशीब माझं. छानपैकी मी आता इडली बनवलेली आहे. बघा, इडलीचं पीठ थोडं पातळ झालेलं होतं, पण चालेल. छानपैकी डोसे बनवून घेतले नाश्त्याला, मुलांच्या टिफिनला पण. आता मी तुम्हाला इडल्या कशा बनवल्या आहेत त्या दाखवणार आहेत. बघा, किती सुंदर इडल्या बनलेल्या होत्या. मस्तपैकी सांबार पण रेडी झालेला होता. या जेवायला, नाश्ता खायला. छान डोसा घाईघाईत बघा तुटला माझ्याकडनं. माझी घाई भरपूर असते. तुमची पण अशी असते का? माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय.